शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गोंदिया जिल्हा प्रमुख पंकज यादव यांचे छोटे बंधू माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर 11 जानेवारीला गोळीबार करण्यात आला होता। या घटनेत त्यांच्या कमरेला गोळी लागून ते जखमी झाले होते। त्यांच्यावर सध्या नागपूर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या प्रकरणात गोंदिया पोलीस कसून चौकशी करतात। यातच आता पोलिसांनी एकूण 9 आरोपींना अटक केली असून 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सुरुवातीला 4 आरोपी व त्यानंतर पुन्हा 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। तर या सर्व आरोपींकडून 1 नग पिस्टल व 3 नग जिवंत काडतुसं व एकूण 2 मोटारसायकल व 4 मोबाईल पोलिसांनी जप्त केल्यात। तर या घटनेचा मास्टरमाइंड असलेला प्रशांत मेश्राम अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। तर या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पंकज यादव यांनी देखील पत्रकार परिषद घेत गोंदिया शहरामध्ये सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत व गोंदिया जिल्ह्यात होणारी गुन्हेगारी कमी व्हावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे। समाजाचे काम करणारे लोकप्रतिनिधी यांच्यावर असे दिवसाढवळ्या हल्ले होत असतील तर सामान्य व्यक्ती खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न देखील पंकज यादव यांनी उपस्थित केला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। लोकेश उर्फ कल्लू सुंदरलाल यादव यांच्यावरती गोळीबाराची जी घटना 11/1/2024 रोजी झाली होती, त्या अनुषंगाने आपण सुरुवातीला 4 आरोपी अटक केले होते। त्यानंतर आणखी आरोपी अटक केले, 2 आरोपी नंतर 1 आरोपी आणि आता 2 आरोपी अटक केले। अशी आता एकूण 9 आरोपी या गुन्ह्यामध्ये अटक झालेले आहेत। गुन्ह्यात आरोपींनी वापरलेलं हत्यार सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण आरोपींच्या PCR 22 तारखेपर्यंत आहे। गुन्ह्यात इंटरोगेशन तपास चालू आहे। त्याप्रमाणे काही पुढे डेव्हलपमेंट होईल त्याप्रमाणे आपल्याला कळवण्यात येईल। तपासात ज्याप्रमाणे अगर पुढे निष्पन्न झाले तर अजून आरोपी वाढून होऊ शकते। मुख्य आरोपी प्रशांत मेश्राम फरार आहे। आमचे पथक त्यावर काम करत आहे। माउजर मिळालेले आहे, 3 जिवंत राऊंड मिळालेले आहेत, ते आपण जप्त केलेले आहे। संपूर्ण आरोपींची 22/1/2024 पर्यंत पोलीस कोठडी आहे आणि गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद दास साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन गोंदिया शहरची टीम सगळे करत आहे। फायनान्शियल डिस्प्यूट असं एक अजून आतापर्यंत आलेला आहे, अजून डिटेल चालू आहे तपास। नाही, असं निश्चित आकडा काही शेअर करता येणार नाही, तपासाचा भाग आहे। पैशाचा व्यवहारावरून ही घटना झाल्याची प्राथमिक तपासात निष्पन्न झाले, अजून डिटेल तपास चालू आहे। काही आरोपीवर गुन्हे दाखल आहेत, सगळ्यांचा पूर्वतीस आपण काढलेला आहे। मुख्य आरोपी जो प्रशांत मेश्राम जो फरार आहे त्याच्या विरुद्ध आहे गोंदिया शहराला गुन्हे दाखल आहेत, रामनगरला खंडणीचा आणि कटचा गुन्हा दाखल आहे, रायपूर जिल्ह्यामध्ये छत्तीसगडमध्ये 1 गुन्हा दाखल आहे, त्याच्यावर 9 गुन्हे दाखल आहेत। त्यांच्या डिटेल अजून चालू आहे माहिती घेणं, पण सध्या तर मिळालं नाही, ते अकॅडमी शोधचे आहे। लोकल लेवलला तर 8-10 दिवसाचं त्यांचा वर्कआउट चालू आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये त्याचं फार डिटेल शेअर करता येणार नाही। सर, गोंदिया जिल्ह्यामध्ये गांजा, अफीम, अवैध हत्यार याची म्हणजे खूप विक्री वाढलेली आहे। पंकज यादव यांनी सांगितलं संपूर्ण जिल्ह्यामध्ये माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं कारवाया चालू आहेत। अवैध हत्यार पण सुद्धा आपण जप्त केले आहेत। NDPS कायद्याअंतर्गत मोठ्या कारवाया केल्या, कंजप्शन करणाऱ्यावर कारवाई केलेल्या आणि विक्री करणाऱ्यावर कारवाई केलेली आणि त्या कंटिन्यू चालू आहे, भविष्यात सुद्धा चालू राहतील आणि कुठे असा प्रकार चालणार नाही या दृष्टीने कारवाई करण्यात येईल। या तपासाच्या माध्यमातून काही ठिकाणी लक्षात आलं, आम्ही आता नगर परिषदेचे कोऑर्डिनेट करून सर्व CCTV चालू राहतील यासाठी दक्षता जे आरोपी मिळालेले आहेत ते पैसे घेऊन हल्ला केला असेल, काही नशेमध्ये केला तर काय? आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, डिटेल जसं आपल्या समोर येईल तसं आपले शेअर करू। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।